लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शुभम पार्क परिसरात कोयत्यांचा धाक दाखवत टोळक्याचा धुडगूस, किरकोळ वादातून हिंसक घटना, वाहनांची तोडफोड, युवकावर धारधार शस्त्राने हल्ला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम पार्क परिसरात गुरुवारी मध्यरात्री किरकोळ वादातून हिंसक घटना घडल्याने परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री 11:30च्या सुमारास काही युवकांमध्ये झालेली शाब्दिक बाचाबाची विकोपाला गेल्यानंतर टोळक्याने हातात कोयते घेत परिसरात धुडगूस घातला. माहितीनुसार संतप्त झालेल्या आरोपींनी एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. यावेळी एका युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांविरोधात कठोर भूमिका घेत पोलिसांनी संबंधित आरोपींची परिसरातून धिंड काढली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.